देवाचे आपल्यावर किती उपकार आहेत ते बघा. एक 80 वर्षाचा म्हातारा माणूस दवाखान्यामध्ये गेला आणि त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्या हृदयामध्ये काहीतरी अडचण आहे. डॉक्टरनं पाहिलं, हृदयाचं चेकअप केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या बाबांना सांगितलं, डॉक्टर साहेब काय खर्च लागायचा ते लागू द्या, पण माझ्या हृदयाचं यशस्वी पद्धतीने ऑपरेशन झालं पाहिजे. त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला डॉक्टर साहेबांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, त्यांचं हृदय काढलं आणि ते हृदय एका काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलं. 3 तास ऑपरेशन चाललं. 3 तासाच्या नंतर ऑपरेशन सक्सेस झालं. 80 वर्षाचं म्हातारं उठून उभा राहिलं, डॉक्टरांच्या समोर गेलं आणि डॉक्टरांना बोलायला लागलं, डॉक्टर साहेब 3 तास तुम्ही माझं हृदय काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलं, माझं ऑपरेशनही सक्सेस झालं, तुमचं बिल किती झालं? डॉक्टरांना बिल काढलं आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्या बाबाच्या हातात दिलं. त्या बाबानं बिल पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. बिल होतं 8 लाख रुपये. 8 लाख रुपये बिल पाहिल्याच्या नंतर म्हातारं रडायला लागलं. डॉक्टरांना वाटलं पैसे जास्त झाले म्हणूनच बाबा रडताय की काय. डॉक्टर म्हणले, हो बाबा, अहो गेली 3 तास तुमचं हृदय मी काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलंय, तुमचं ऑपरेशनही सक्सेस झालंय. 8 लाख रुपये बिल जास्त वाटत असेल तर 1 लाख रुपये कमी करतो, पण रडू नका. 80 वर्षाच्या म्हाताऱ्या बाबानं सांगितलं, डॉक्टर साहेब 3 तास तुम्ही माझं हृदय काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलं, माझं ऑपरेशनही सक्सेस झालं. 8 लाख रुपये काय 12 लाख रुपये जरी बिल केलं असतं तुम्ही तरी मी हसत हसत दिलं असतं. डॉक्टर म्हणले, मग बाबा तुम्ही रडता का? त्यावेळेला त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. त्या म्हाताऱ्यानं सांगितलं, डॉक्टर साहेब मी रडतोय याकरता की गेली 3 तास तुम्ही माझं हृदय काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलं, तर 8 लाख रुपये बिल काढलं. गेली 80 वर्ष झालं माझा देव माझं हृदय सांभाळतोय, पण माझ्या देवानं अजून मला कधीच बिल पाठवलं नाही, म्हणून मला रडायला येतंय. देव का बिल पाठवत नसेल हो? डॉक्टरांना म्हाताऱ्यानं प्रश्न विचारला. त्यावेळेला डॉक्टरांच्या सुद्धा डोळ्यातलं पाणी गालावर आलं.